त्या शेतकऱ्यांना उत्पन्न घ्यायचं आहे अशा शेतकऱ्यांनी क्रिस्टल कंपनीचा CMH 157 हा जर वाण लागवड केली तर याचं जे उत्पादन आहे गुंठ्याला 1 क्विंटल देण्याची क्षमता आहे ते कसं देतं। तर या ठिकाणी शेतकरी मित्रांनो आपण पाहतो याची जी हाईट आहे ही सरासरी मीडियम हाईट राहते 6-7 फुटापर्यंतची हाईट जाते। याचं जे कणीस आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो याचं कणीस मोठं आहे आणि मोठं कणीस असल्यामुळं याचे जे दाणे आहेत आता हे 157 चे बुडापासून शेंड्यापर्यंत एक समान आकाराचे दाणे आहेत। कणीस मोठं आहे आणि चिंचोक्यासारखा टपोरा या ठिकाणी दाणा आहे आणि याचं सरासरी उत्पादन जे आहे गुंठ्याला 1 क्विंटल म्हणजे एकरी जवळजवळ 40 क्विंटल उत्पन्न CMH 157 या वाणापासून शेतकऱ्याला भेटतं। तर उत्पन्न जर घ्यायचं असेल तर शेतकरी मित्रांनो CMH क्रिस्टल कंपनीचा 157 हा वाण लागवड करा, तुम्हाला उत्पन्न चांगलं भेटेल। त्यानंतर क्रिस्टल कंपनीचा डबल पर्पज म्हणजे दोन्ही गोष्टीसाठी उत्पन्न प्लस मुरघास आणि हिरवा चारा जर करायचा असेल शेतकऱ्याला तर RMH 117 हा जर वाण लागवड केला तर याची सरासरी जी हाईट आहे ही 10 ते 11 फुटापर्यंतची हाईट जाते आणि महत्त्वाचं म्हणजे हाईट जाऊन याचं जे पान आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो की एकदम रुंद पान आहे, जवळजवळ 6 ते 7 बोट या ठिकाणी पान रुंद आहे आणि पूर्ण हिरवगार आहे। त्यानंतर याला जर कंस पाहिले तर या ठिकाणी आपण सरासरी 1-2 असे कंस या ठिकाणी याला लागलेले आहेत। म्हणजे याचा जर मुरघास केला तर सर्व इतर मुरघासापेक्षा याचा 20 ते 22 टनापर्यंत मुरघास होतो, म्हणजे इतर वाणापेक्षा 2 ते 3 टन मुरघास होतो। प्लस शेतकऱ्यांना जर असं वाटलं की आपल्याला मुरघास नाही करायचं उत्पन्न घ्यायचं तर हा उत्पन्नासाठी 30 ते 35 क्विंटल उत्पन्न एका एकरमध्ये क्रिस्टल कंपनीचा RMH 117 हा वाण उत्पादन देतो। या ठिकाणी बाजरी PA 9285 हा क्रिस्टल कंपनीचा बाजरीचा वाण आहे, खाण्यासाठी अतिशय उपयुक्त, म्हणजे खायला याची जी भाकर आहे एकदम चवदार आणि पांढर शुभ्र भाकर येते। याचं सरासरी महत्त्वाचं वैशिष्ट्य जर पाहिलं तर याला जवळजवळ 5 ते 6 फुटवे या ठिकाणी एका झाडाला आहेत आणि याचे जे कणीस आहे कणीस मोठा आहे, लांब आहे आणि घट्ट कणीस आहे, म्हणजे ज्यावेळेस पाखरं याला कमी प्रमाणात खातात आणि घट्ट असल्यामुळं नुकसान होत नाही किंवा काळे पडत नाहीत। आणि याचं जे सरासरी उत्पादन आहे याचं उत्पादन 18 ते 20 क्विंटल पर्यंत या ठिकाणी एकरी उत्पन्न आहे आणि खाण्यासाठी अतिशय चांगला। ज्या शेतकरी खाण्यासाठी बाजरी करीत असतील तर त्यांनी आवर्जून क्रिस्टल कंपनीचा PA 9285 हा बाजरीचा वाण लावा, अतिशय खाण्यासाठी चांगला आहे।